येत्या हिवाळी अधिवेशनातच मराठा आरक्षणाबाबतचं विधेयक आणण्याचा राज्य सरकारनं घाट घातलाय। पण राज्य मागासवर्ग आयोगाला निश्चित करून दिलेली कार्यकक्षा पाहता आरक्षणासाठी हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी सरकारला 6 महिने वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। मराठ्यांचं मागासलेपण तपासायला 6 महिने लागणार। आयोगाच्या खुलाशानं सरकारची अडचण। हिवाळी अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता धुसर। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील करत असले तरी मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची तयारी राज्य सरकारनं चालवली आहे। त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्यानं मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्याची विनंती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्र लिहून केली आहे। मुख्यमंत्र्यांनी आयोगाला दिलेल्या या पत्रात आयोगाची कार्यकक्षा निश्चित करून दिली आहे। त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाची पुनर्तपासणी करणार आहे। त्यासाठी घटनात्मक बाबी, आरक्षण विषयक कायदे आणि विविध आयोगांचे अहवाल तपासून मागासलेपणाचे निकष आणि मापदंड नव्यानं निश्चित करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 50% मर्यादा ओलांडण्याइतपत अपवादात्मक आणि असामान्य परिस्थिती नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना व्यक्त केलं होतं। सर्वोच्च न्यायालयाचं हे मत लक्षात घेता त्या अनुषंगानं आरक्षणासाठी अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय याची व्याख्या निश्चित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आयोगाला केल्यात। तसंच आतापर्यंत पार पडलेल्या जनगणना आणि विविध अहवालांच्या आधारे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मराठा समाजाची टक्केवारी निश्चित करण्याची जबाबदारीही राज्य मागासवर्ग आयोगावर सोपवण्यात आली आहे। याशिवाय राजकारणी, व्यापारी, उद्योगपती आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व किती याची तपासणीही केली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं वेळोवेळी नेमलेल्या समित्या आणि आयोगांच्या अहवालाचा अभ्यास करून त्यात आवश्यकतेनुसार बदल सुचवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आयोगाला केल्यात। पण राज्य सरकारनं निश्चित केलेली कार्यकक्षा पाहता या कामासाठी आयोगाला किमान 6 महिन्यांचा कालावधी लागेल असं मत आयोगातील काही सदस्यांनी खासगीत व्यक्त केलंय। मागच्या 70 वर्षात जो समाज पुढारलेला होता त्या समाजाची अधोगती का झाली, तो मागास पुढारलेला असलेला मागास का झाला याच्याविषयीची चौकशी झाली पाहिजे, त्याविषयीची कारणं नोंदवली गेली पाहिजेत, तरच त्यांचा पॉझिटिव्हली विचार करता येईल अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे हा एक अतिशय जटिल स्वरूपाचा प्रश्न आहे, त्यावरती आम्ही काम सुरू केलेलं आहे। त्याच्यात कुठले निकष ठरवायचे, काय करायचे, कशा प्रकारच्या पाहण्या करायच्या हे उत्तरोत्तर येणाऱ्या काळामध्ये ठरत जाईल आणि त्याच्यावरती आयोग काम करेल। दरम्यान छत्रपती संभाजीराजेंनीही काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली। यावेळी आयोगाला पुरवलेल्या सुविधा आणि यंत्रणांच्या सक्षमतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। की विषय जितका सोपा दिसतो तितका तो सोपा नाही आहे। आम्हाला सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागेल। पण या सगळ्या तिन्ही गोष्टी ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर त्यांचं काय बंधनकारक नाही, आम्हाला त्यांना बंधनकारक नाही, त्यांनी उत्तर द्यावं। पण त्यांनी सगळे आपली चर्चा ऐकून घेतली। मागासवर्गीय आयोगाचं ऑफिस पुण्याच्या सारख्या ठिकाणी 1000 स्क्वेअर फीटच्या वर नाही, तर मग हा इम्पेरिकल डाटा ई लायब्ररीच्या माध्यमातून असेल किंवा आर्काईव्हच्या माध्यमातून जे त्यांना स्टोअर करायचं असेल म्हणजे हे स्टोअर करू शकत नाहीत। पण माझी सरकारला विनंती आहे की पहिल्यांदा तुम्हाला मागासवर्गीय आयोग हे स्वतंत्र असलं तरी तुम्ही पैसे दिल्याशिवाय हे मागासवर्गीय आयोग स्ट्रॉंग होऊ शकणार नाही। एकीकडे आयोगाची ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार मात्र 7 डिसेंबर पासून नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातच आरक्षणाचा कायदा करण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय। अशा वेळी राज्य मागासवर्ग आयोग वेळेत राज्य सरकारच्या अपेक्षा पूर्ण करणार का यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।